विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 10वीच्या मॅथ सेकंड मधील दुसरा टॉपिक पायथागोरस थेरम या टॉपिकचा अभ्यास आता आपण करणार आहोत. सुरुवातीला या टॉपिकमध्ये आपण कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करणार आहोत त्यांची ओळख करून घेऊया. पायथागोरियन ट्रिपलेट, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम, similarity and right angled triangles, Pythagoras theorem and Apollonius theorem या घटकांचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत. सुरुवातीला आपण पायथागोरस थेरम या थेरमची ओळख करून घेऊया. खरं तर तुम्ही हा थेरम 7वी मध्येच अभ्यासलेला आहे. या प्रकरणात मात्र आता आपण त्याचा सखोल अभ्यास करणार आहोत. इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल the square of hypotenuse is equal to the sum of the squares of remaining two sides. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो. असा हा पायथागोरसचा थेरम आहे. आपण स्क्रीनवरती एक काटकोन त्रिकोण पाहतोय. ट्रायंगल PQR is right angled triangle and angle Q is 90 degree. So hypotenuse is seg PR. मग या ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस थेरम वापरला तर आपल्याला मिळेल PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. आता आपण पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय हे पाहूया. इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर्स इफ द स्क्वेअर्स ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू नंबर्स देन द ट्रिपलेट इज कॉल्ड पायथागोरियन ट्रिपलेट. नॅचरल नंबरचा विचार केला तर 3 नॅचरल नंबर्समध्ये मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असेल तर त्या 3 संख्यांना पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे पायथागोरसचं त्रिकूट असे म्हणतात. आता इथं नैसर्गिक संख्यांचा म्हणजे नॅचरल नंबरचा विचार केलेला आहे. मात्र तुम्ही एखादा राईट अँगल्ड ट्रायंगल काढला आणि त्याच्या बाजूंची लांबी मोजली तर त्या 3 बाजूंची लांबी म्हणजेच पायथागोरियन ट्रिपलेट होऊ शकेल. इथं मात्र आता आपण नॅचरल नंबरचाच विचार केलेला आहे म्हणून सुरुवातीला म्हटलेलं आहे इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर्स. ठीक आहे. या 3 नंबर्समध्ये काय होतं पहा. दी स्क्वेअर्स ऑफ दी लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू दी सम ऑफ दी स्क्वेअर्स ऑफ दी अदर 2 नंबर्स. म्हणजे मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो. आपण एका उदाहरणाने पायथागोरियन ट्रिपलेट समजावून घेऊया. फॉर एक्झाम्पल 11, 60 अँड 61 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. आता याला पायथागोरियन ट्रिपलेट का म्हटलेले हेही आपण बघूया. सुरुवातीला आपण 11, 60 आणि 61 या तिन्ही नंबरचा स्क्वेअर काढून घेऊया. 11 स्क्वेअर इज इक्वल टू 121, 60 स्क्वेअर इज इक्वल टू 3600 अँड 61 स्क्वेअर इज इक्वल टू 3721. आता या 3 नंबर्समध्ये 61 हा लार्जेस्ट नंबर आहे आणि उरलेले जे 2 नंबर्स आहेत 11 आणि 60 आपण या 2 नंबरच्या स्क्वेअरची सम घेऊया म्हणजे उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज घेऊया. म्हणजेच काय होईल 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर इज इक्वल टू 121 प्लस 3600 इज इक्वल टू बेरीज किती आले पहा 3721. म्हणजेच मोठ्या संख्येच्या वर्गा इतके आलेले आहे. याचा अर्थ असा की 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर इज इक्वल टू 61 स्क्वेअर म्हणजे मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. म्हणून 11, 60 अँड 61 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. तुमच्या लक्षात आलं असेल की दिलेल्या संख्यांना आपण पायथागोरियन ट्रिपलेट असं केव्हा म्हणतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे पायथागोरसचे ट्रिपलेट शोधायचे कसे. तर विद्यार्थी मित्रांनो यासाठी एक सोपा फॉर्म्युला आहे. आपण त्याची ओळख करून घेऊया. फॉर्म्युला फॉर पायथागोरियन ट्रिपलेट. इफ A, B, C आर नॅचरल नंबर्स अँड A ग्रेटर दॅन B देन A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर अँड 2AB इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. A, B, C या नैसर्गिक संख्या असतील आणि यामध्ये A हा B पेक्षा मोठा असेल तर आपण हा फॉर्म्युला वापरून पायथागोरियन ट्रिपलेट लिहू शकतो. आपण एका उदाहरणानेच हे समजावून घेऊया. लेट
a इक्वल टू 4 अँड b इक्वल टू 2. इथं a ग्रेटर दॅन b म्हटलेलं आहे, म्हणून आपण a ही संख्या b पेक्षा मोठी घेतलेली आहे. आता a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर याची व्हॅल्यू आपण काढूया. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर इज इक्वल टू 16 प्लस 4 इज इक्वल टू 20. आता a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर काय होते बघूया. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर. आपण a आणि b च्या व्हॅल्यूज इथे ठेवलेल्या आहेत. 4 स्क्वेअर म्हणजे 16 आणि 2 स्क्वेअर म्हणजे 4, म्हणजे 16 मायनस 4 इज इक्वल टू 12. अँड 2ab इज इक्वल टू 2 इंटू 4 इंटू 2 इज इक्वल टू 16. आपल्याला मिळालेले 3 नंबर्स 20, 12 आणि 16 असे 3 नंबर्स मिळालेले आहेत. सो 20, 12 अँड 16 म्हणजेच 12, 16 अँड 20 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. अशा रीतीने आपण या फॉर्म्युल्याचा उपयोग करून इन्फानाइट पायथागोरियन ट्रिपलेट मिळवू शकतो. आता आपण पुढची एक प्रॉपर्टी पाहूया. प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. ही प्रॉपर्टी तुम्ही मागच्या वर्गातच म्हणजे 9वी मध्ये असतानाच पाहिलेली आहे. त्याचा प्रूफ सुद्धा पाहिलेला आहे. आपण आता फक्त त्याची ओळख करून घेतोय. प्रॉपर्टी कशी आहे पहा. इफ acute angles of a right angled triangle are 30 degree and 60 degree, then the side opposite to angle 30 degree is half of the hypotenuse and the side opposite to angle 60 degree is root 3 by 2 times of hypotenuse. ही प्रॉपर्टी काय सांगते पहा. काटकोन त्रिकोणातील ॲक्युट अँगल्स म्हणजेच लघुकोन 30 डिग्री आणि 60 डिग्री मापाचे असतील तर 30 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते आणि 60 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. आपण आता आकृतीमध्ये पाहूया. ट्रायंगल LMN हा राईट अँगल्ड ट्रायंगल आहे. यामध्ये अँगल M 90 डिग्री आहे, तर अँगल L 30 डिग्री अँड अँगल N इज इक्वल टू 60 डिग्री. या प्रॉपर्टीनुसार साइड अपोजिट टू अँगल 30 म्हणजेच 30 अंश कोनासमोरील बाजू आपल्याला मिळेल MN आणि MN ची लेंथ असेल हाफ ऑफ हायपोटेन्यूस, म्हणजे MN इज इक्वल टू हाफ ऑफ LN. अँड साइड अपोजिट टू अँगल 60 म्हणजे 60 च्या समोरची बाजू कोणती आहे. LM आहे आणि ती किती असणार आहे. LN च्या वर्गमुळात 3/2 पट, म्हणजेच आपल्याला मिळेल LM इज इक्वल टू रूट 3 बाय 2 इंटू LN. याच पद्धतीनं आणखी एक प्रॉपर्टीचा अभ्यास तुम्ही मागच्या वर्गात केलेला आहे आणि ती प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टी ऑफ 45 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. या प्रॉपर्टीचं स्टेटमेंट असं आहे पहा. इफ द ॲक्युट अँगल्स ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल आर 45 डिग्री अँड 45 डिग्री, देन ईच ऑफ द परपेंडिक्युलर साइड्स इज 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूस. म्हणजे काटकोन त्रिकोणातील जे लघुकोन आहेत म्हणजे ॲक्युट अँगल्स आहेत त्यांची मापे 45 डिग्री आणि 45 डिग्री असतील तर काटकोन करणाऱ्या बाजूपैकी प्रत्येक बाजूची लांबी ही कर्णाच्या 1/√2 पट असते. आपण आकृतीमध्ये पाहूया. इन फिगर ट्रायंगल XYZ इज अ राईट अँगल्ड ट्रायंगल. अँगल X इज 90 डिग्री. Z and Y are 45 degree. Angle Z equal to 45 degree and angle Y is also 45 degree. Side XZ and side XY are perpendicular sides and this property says, या प्रॉपर्टी नुसार XZ आणि XY या काटकोन करणाऱ्या बाजू असल्यामुळं या दोन्ही बाजूंची लांबी ही कर्णाच्या म्हणजेच YZ च्या 1/√2 पट असते. In triangle XYZ, XY is equal to 1/√2 into ZY and XZ is also 1/√2 into ZY. म्हणजेच XY आणि YZ या दोन्ही बाजूंची लांबी YZ या कर्णाच्या 1/√2 पट आहे किंवा असते. याचाच अर्थ XZ आणि XY या दोन्ही बाजूंची लांबी समान आहे. म्हणजेच XY is equal to XZ is equal to 1/√2 into ZY. या दोन प्रॉपर्टी नंतर आता आपण एक थेरम पाहणार आहोत. थेरमचं नाव आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल्ड ट्रायंगल, म्हणजेच समरूपता
आणि काटकोन त्रिकोण. या थेरमचं स्टेटमेंट असं आहे, In a right angled triangle, if the altitude is drawn to the hypotenuse, then the two triangles formed are similar to the original triangle and to each other. म्हणजेच काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे आपल्याला जे दोन त्रिकोण मिळतात ते दोन त्रिकोण मूळ त्रिकोणाशी आणि परस्परांशी समरूप असतात. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही आकृतीत पहा. इन धिस फिगर ABC is a right angled triangle and seg BD is altitude. ओके, ज्याला आपण मराठीत शिरोलंब असं म्हणतो. या शिरोलंबामुळे काटकोन त्रिकोणाचे दोन भागात विभाजन झालेले आहे. म्हणजे आपल्याला दोन त्रिकोण मिळालेले आहेत. हे दोन्ही त्रिकोण मूळ काटकोन त्रिकोणाशी म्हणजे त्रिकोण ABC या त्रिकोणाशी समरूप असतात आणि ते दोन त्रिकोण परस्परांशी सुद्धा समरूप असतात. तर याची सिद्धता आपल्याला पाहिजे. सुरुवातीला आपण गिवन लिहूया. गिवन In triangle ABC, angle ABC equal to 90 degree and seg BD perpendicular to seg AC, A dash D dash C. To prove. यामध्ये टू प्रूव्ह मध्ये आपल्याला तीन पार्ट करावे लागतील. नंबर 1, लहान ट्रायंगल म्हणजेच ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल ABC. नेक्स्ट दुसरा लहान ट्रायंगल ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC. आणि आता दोन लहान ट्रायंगल परस्परांशी समरूप असतात हेही आपल्याला दाखवायचे, म्हणजेच ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC. विद्यार्थी मित्रांनो, आता मी टू प्रूव्ह मध्ये जे तीन भाग लिहिलेले आहेत त्यामध्ये दोन ट्रायंगलचा जो करस्पॉन्डन्स आहे म्हणजेच व्हर्टायसेसचा जो करस्पॉन्डन्स आहे तो लिहिताना आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि तो कसा लिहायचा हेही आपण या सिद्धतेच्या शेवटी आपण पाहूया. तर आता आपण प्रूफला सुरुवात करूया. टू प्रूफ मधला पहिला पार्ट म्हणजेच ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल ABC यासाठीचा प्रूफ आता आपण पाहतोय. फिगर मध्ये पहा, ट्रायंगल ABC आहे आणि सेग BD इज परपेंडिक्युलर टू सेग AC. यामुळे आपल्याला जे दोन ट्रायंगल मिळत आहेत त्याकडे आपण पाहतोय. आता आपण दोन ट्रायंगलचा विचार करणार आहोत, ट्रायंगल ADB आणि ट्रायंगल ABC. हा ट्रायंगल ADB तुम्हाला आकृतीमध्ये हिरव्या रंगाने दाखवलेला आहे आणि मूळचा जो ट्रायंगल आहे तो तुम्हाला मोठा ट्रायंगल दिसतोय, ट्रायंगल ABC. ओके, तर आता आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत. दोन ट्रायंगल सिमिलर आहे किंवा नाही पाहण्यासाठीच्या टेस्ट्स आपण यापूर्वी अभ्यासलेल्या आहेत. त्या टेस्ट आहेत AAA टेस्ट, AA टेस्ट, SAS टेस्ट आणि SSS टेस्ट. यापैकी कोणत्याही टेस्टचा आपण उपयोग करणार आहोत आणि दोन ट्रायंगल सिमिलर दाखवणार आहोत. तर आता दोन ट्रायंगलचे निरीक्षण करा. तुमच्या लक्षात येईल की अँगल A हा अँगल दोन्ही ट्रायंगल मध्ये आहे. पहा, आहे का? दोन ट्रायंगल तुम्हाला असे वेगळे सुद्धा पाहता आले पाहिजेत. अँगल A हा दोन्ही ट्रायंगल मध्ये आहे आणि अँगल ADB हा लहान ट्रायंगल मधला अँगल ABC या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे, कारण तो प्रत्येकी 90 मापाचा आहे. तर अशा रीतीने आपल्याला या दोन ट्रायंगल मध्ये दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट मिळतात. म्हणजे हे दोन ट्रायंगल AA टेस्ट नुसार सिमिलर होतात. तर आपण याचा प्रूफ लिहूया आता. इन ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल ABC, अँगल DAB कॉन्ग्रुएंट अँगल BAC. Reason, common angle. Next, angle ADB congruent angle ABC, each 90 degree. Therefore, triangle ADB similar triangle ABC. By test, कोणती टेस्ट वापरली आपण इथं? AA टेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, दोन ट्रायंगल मधील करस्पॉन्डन्स म्हणजे व्हर्टायसेसचा करस्पॉन्डन्स लिहिताना थोडीशी काळजी घेतली पाहिजे. पहिला ट्रायंगल लिहिताना आपण कसाही लिहू शकतो, मात्र दुसरा ट्रायंगल लिहिताना म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलचं नाव लिहिताना आपल्याला लक्षपूर्वक लिहिलं पाहिजे. आता इथं पहा, पहिल्या ट्रायंगलचं नाव लिहिताना मी ADB असं लिहिलंय. आता दुसरा ट्रायंगल लिहिताना पहिल्या ट्रायंगलच्या व्हर्टायसेसचा आपल्याला विचार करावा लागतो. तर पहिल्या ट्रायंगलमध्ये सुरुवातीचा व्हर्टेक्स आहे A, म्हणजेच अँगल A हा कोणाशी कॉन्ग्रुएंट आहे बघा? अँगल AC कॉन्ग्रुएंट आहे. म्हणून दुसऱ्या ट्रायंगल मध्ये मी पहिलं लेटर A असं लिहिलंय. नंतर
पहिल्या ट्रायंगल मध्ये दुसरं लेटर आहे म्हणजे व्हर्टेक्स आहे तो डी. मग अँगल डी जो कॉन्ग्रुएंट आहे तो कोणाशी कॉन्ग्रुएंट आहे? अँगल डी हा एबीसी मधील अँगल बीसी कॉन्ग्रुएंट आहे. म्हणून दुसरा अक्षर म्हणजे दुसरा व्हर्टेक्स किंवा दुसरा अँगल इथं लिहिलेला आहे मी बी. आणि त्यानंतर एबीसी मध्ये राहिलेला लेटर आणि त्यानंतर एबीसी मध्ये राहिलेला लेटर आपोआप तिथं आपल्याला लिहिता येतो. तर अशा रीतीने थोडासा विचारपूर्वक आपल्याला इथं करस्पॉन्डन्स लिहायचा आहे. टू प्रूव्ह मधला पहिला पार्ट आपण प्रूव्ह केलेला आहे. आता दुसऱ्या पार्टकडे जाऊया आपण. दुसरा पार्ट यामध्ये आहे ट्रायंगल बीडीसी सिमिलर ट्रायंगल एबीसी. यासाठी पुन्हा एकदा आपण आकृतीकडे पाहूया. ट्रायंगल एबीसी हा ओरिजिनल ट्रायंगल आणि दुसरा लहान ट्रायंगल आहे तो ट्रायंगल बीडीसी तुम्हाला हिरव्या रंगाने दाखवलेला आहे. हे दोन ट्रायंगल पहा. या दोन्ही ट्रायंगल मध्ये अँगल सी हा कॉमन अँगल आहे आणि लहान ट्रायंगल मधील अँगल बीडीसी हा राईट अँगल आहे आणि तो अँगल मोठ्या ट्रायंगल मधील अँगल एबीसी या राईट अँगलशी कॉन्ग्रुएंट होतो. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला हे दोन ट्रायंगल ए टेस्ट नुसार सिमिलर दाखवता येतात. आपण याचा प्रूफ लिहूया. इन ट्रायंगल बीडीसी अँड ट्रायंगल एबीसी angle BCD congruent angle ACB. Reason common angle. Angle BDC congruent angle ABC each 90 degree. दोन angles congruent आहेत. Therefore triangle BDC similar triangle ABC. Both the triangles are similar by AA test. इथं सुद्धा करस्पॉन्डन्स लिहिताना थोडंसं निरीक्षण करा. पहिल्या ट्रायंगलचं नाव आपण कोणत्याही पद्धतीने म्हणजे एका ट्रायंगलचं नाव आपण 6 वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. त्या 6 पैकी कोणत्याही एका पद्धतीनं पहिल्या ट्रायंगलचं नाव लिहा चालेल. मात्र दुसऱ्या ट्रायंगलचं नाव लिहिताना पहिल्या ट्रायंगलचे जे व्हर्टेक्स आहेत त्याचं निरीक्षण करा आणि मगच लिहा. इथं अँगल सी जो कॉमन अँगल आहे तो पहिल्या ट्रायंगल मध्ये शेवटी आहे म्हणून दुसऱ्या ट्रायंगल मध्ये सुद्धा तो शेवटी आलेला आहे. पहिल्या ट्रायंगल मध्ये अँगल डी जो आहे तो राईट अँगल आहे आणि दुसऱ्या ट्रायंगल मध्ये अँगल बी राईट अँगल आहे म्हणून बी हा व्हर्टेक्स दुसऱ्या ट्रायंगल मध्ये 2 नंबरला लिहिलेला आहे आणि बी आणि सी नंतर राहिलेला जो लेटर आहे किंवा व्हर्टेक्स आहे तो आपोआपच सुरुवातीला येईल. ओके. तर अशा रीतीने ट्रायंगलचं निरीक्षण करून फिगरचं निरीक्षण करून तुम्हाला करस्पॉन्डन्स लिहायचा आहे. दोन ट्रायंगल्स आपण सिमिलर दाखवलेले आहेत. टू प्रूव्ह मधला दुसरा पार्टही आपण आता प्रूव्ह केलेला आहे. निरीक्षण करा. पहिले दोन पार्ट आपण काय प्रूव्ह केलेत पहा. ट्रायंगल एडीबी सिमिलर ट्रायंगल एबीसी आणि दुसरा भाग आहे तो ट्रायंगल बीडीसी सिमिलर ट्रायंगल एबीसी. आता याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की पहिला ट्रायंगल हा दुसऱ्या ट्रायंगलशी सिमिलर आहे आणि दुसरा ट्रायंगल हा तिसऱ्या ट्रायंगलशी सिमिलर आहे. याचा अर्थ पहिला आणि तिसरा हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर असणार. म्हणून देअरफॉर ट्रायंगल एडीबी सिमिलर ट्रायंगल बीडीसी. तर अशा रीतीने हा तिसरा पार्टही प्रूव्ह होतो. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण जरी म्हणत असेल की पहिला ट्रायंगल दुसऱ्याशी सिमिलर आणि दुसरा ट्रायंगल तिसऱ्याशी सिमिलर असेल तर पहिला आणि तिसरा सिमिलर असतो असं जरी आपण म्हणत असेल तरी वास्तविक हे तिन्ही ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर असतात म्हणजे समरूप असतात. यासाठी ट्रायंगल एडीबी सिमिलर ट्रायंगल बीडीसी सिमिलर ट्रायंगल एबीसी. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जो प्रूफ पाहिला तोच प्रूफ आपण आता एकत्रित पाहूया. थेरमचं स्टेटमेंट आपण सुरुवातीला पाहिलं आणि त्यानंतर आपण फिगर काढली, गिवन लिहिला. त्यानंतर आपण टू प्रूव्ह यामध्ये 3 पार्ट आपण लिहिलेले होते आणि त्यातल्या पहिल्या भागाची सुरुवात आपण केली. दोन ट्रायंगल एडीबी आणि एबीसी हे दोन ट्रायंगल्स आपण ए टेस्ट या टेस्टनुसार सिमिलर दाखवले. त्यानंतर आपण दुसरा पार्ट प्रूव्ह केला. ट्रायंगल बीडीसी आणि ट्रायंगल एबीसी हे सुद्धा दोन ट्रायंगल आपण ए टेस्ट या टेस्टनुसार सिमिलर दाखवले. फर्स्ट आणि सेकंड या दोन पार्टचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला माहित झालं की फर्स्ट ट्रायंगल सिमिलर टू सेकंड अँड सेकंड सिमिलर टू थर्ड. देअरफॉर फर्स्ट अँड थर्ड ट्रायंगल्स आर सिमिलर. तर अशा रीतीने आपल्याला प्रूफ लिहायचा आहे. मगाशी आपण जो प्रूफ पाहिला तो टप्प्याटप्प्याने पाहिलेला होता. एकत्रित तुम्हाला दाखवणं गरजेचं होतं. यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला स्क्रीनवरती सगळाच प्रूफ एकत्रित दाखवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जॉमेट्रीमध्ये जेव्हा आपण थेरम आणि
प्रॉपर्टीचा म्हणजे थेरॉटिकल भागाचा अभ्यास करतो तेव्हा तो लक्षपूर्वक केला पाहिजे. कारण प्रॉपर्टी आणि थेरम जे आहे ते जॉमेट्रीचा बेस आहे, त्याच्यावरच पूर्ण जो जॉमेट्रीचा भाग आहे तो उभा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जॉमेट्रीचा म्हणजे पार्ट सेकंडचा अभ्यास करत असताना फिगरकडे पाहून संपूर्ण प्रूफ तुम्हाला सांगता आला पाहिजे. जर तुम्हाला आकृती पाहून प्रूफ सांगता आला म्हणजे सिद्धता सांगता आली तर ती तुम्हाला नक्कीच लिहिता येते. आता टू प्रूफ मध्ये आपण जे करस्पॉन्डन्स लिहिलेले आहेत, ट्रायंगलचे जे व्हर्टायसेस मधील करस्पॉन्डन्स आहेत, तर ते लिहिताना थोडंसं तुम्हाला मदत होईल. या आकृतीकडे पाहिल्यानंतर पहा, बीडी हा अल्टिट्यूड काढलेला आहे आणि समान चिन्हाने काही अँगल्स दाखवलेले आहेत. पहा, इथे एक फुली मारलेली आहे आणि इथे एक फुली मारलेली आहे. आकृतीमध्ये तुम्हाला काही अँगल्स समान चिन्हाने दाखवलेले आहेत, त्याचं निरीक्षण करा. आणि आता आपण टू प्रूफ लिहायचा पुन्हा एकदा प्रयत्न करूया. बघा, अँगल पहिला ट्रायंगल आहे तो ADB. फिगरमध्ये पहा, AD आणि B. आपल्याला समजण्यासाठी आपण असं म्हणूया की सुरुवातीला फुली, राईट अँगल आणि मग 0. म्हणजे ADB आपण कसं लिहिलेलं आहे, फुली, राईट अँगल आणि 0. आता ABCचा सुद्धा तसाच विचार करा, फुली, राईट अँगल आणि 0 म्हणजेच ABC. ओके. आता दुसरा टू प्रूफ लिहिताना कसा लिहिलाय बघा, ट्रायंगल BDC आणि दुसरा ट्रायंगल आहे तो ABC. तर पहिल्या ट्रायंगलचं निरीक्षण करा. ट्रायंगल BDC फिगरमध्ये कुठे आहे बघा, BDC. तर यामध्ये B म्हणजेच इथं फुली आहे, D म्हणजे राईट अँगल आहे आणि C म्हणजेच 0 आहे. मग इथं फुली, राईट अँगल, 0. आता ABC मध्ये नाव लिहिताना इथंही तसाच विचार करा, फुली, राईट अँगल आणि मग 0. म्हणजे इथं फुली आहे म्हणजे A हा राईट अँगल आहे आणि मग इथं 0. आणि आता तिसऱ्या भागाकडे पहा, पहिल्या ट्रायंगलचं नाव आपण लिहिलेलं आहे ADB म्हणजेच ADB आणि पुन्हा एकदा फुली, राईट अँगल, 0. मग दुसऱ्या ट्रायंगल मध्ये सुद्धा पहा, फुली, राईट अँगल, 0. म्हणजे इथं ट्रायंगलचं नाव कसं असेल, BDC. ओके. जो टू प्रूफ मी तुमच्या समोर लिहिलेला आहे तो तुम्ही असाच लिहिला पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही यांच्या नावांच्या क्रमामध्ये बदल करू शकता. मी इथं ADB असं लिहिलंय, तुम्ही ABD असं लिहू शकता. मात्र दुसऱ्या ट्रायंगलचं नाव लिहिताना तुम्हाला दुसऱ्या ट्रायंगलचा क्रम सुद्धा त्या संगतीनुसार म्हणजे करस्पॉन्डन्सनुसार बदलून लिहावा लागेल आणि यासाठी तुम्हाला ही चिन्ह निश्चितच उपयोगी पडतील. आता यानंतर आपण आणखी एक थेरम पाहणार आहोत. बघूया आपण. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. थेरमचं स्टेटमेंट असं आहे, इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनस फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट into which the hypotenuse is divided. या थेरमचा अर्थ असा की काटकोन त्रिकोणात जो आपण कर्णावरती शिरोलंब काढलेला असतो म्हणजे कर्णासमोरील शिरोबिंदूतून काढलेला लंब म्हणजे शिरोलंब म्हणजेच अल्टिट्यूड. तर हा अल्टिट्यूड त्या कर्णाचे म्हणजेच हायपोटेनसचे जे दोन भाग होतात त्या दोन्ही भागांचा भूमितीमध्ये असतो. म्हणजेच काय, आपण आकृतीकडे जरा पाहूया. तर या फिगरमध्ये QS हा अल्टिट्यूड आहे आणि या कर्णाचे जे दोन भाग झालेले आहेत RS आणि PS या दोन रेषाखंडाचा QS हा जॉमेट्रिक मीन असतो. आता व्हॉट इज मीन बाय जॉमेट्रिक मीन? जॉमेट्रिक मीन म्हणजेच भूमितीय मध्य म्हणजेच काय? समजा A, B आणि C या तीन संख्या आहेत. तर B वर्ग बरोबर AC असेल. पहा, B वर्ग बरोबर AC असा असेल तर B हा A आणि C चा जॉमेट्रिक मीन असतो. म्हणजे एखाद्या संख्येचा वर्ग हा दोन संख्यांच्या गुणाकारा इतका असेल तर ती संख्या त्या दोन संख्यांचा जॉमेट्रिक मीन असते. आता इथं आपल्याला QS हा जॉमेट्रिक मीन दाखवायचे म्हणजेच आपल्याला इथं काय दाखवावं लागेल, QS स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR हे आपल्याला दाखवावं लागेल. चला आपण सिद्धतेला सुरुवात करूया. सुरुवातीला गिवन लिहूया. गिवन इन ट्रायंगल PQR अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री. seg QS perpendicular seg PR and R dash S dash P. To prove QS square is equal to PS into SR म्हणजेच QS हा PS आणि SR चा जॉमेट्रिक मीन आहे. प्रूफला सुरुवात करूया. इन राईट अँगल्ड ट्रायंगल PQR QS perpendicular to hypotenuse PR
QS हा PR ला लंब आहे. या परपेंडिक्युलर मुळे तुम्हाला जे दोन ट्रायंगल मिळत आहेत त्याचं निरीक्षण करा. एक आहे ट्रायंगल PSQ आणि दुसरा ट्रायंगल आहे RSQ. ओके, ह्या दोन ट्रायंगलचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मागच्या थेरम मध्ये म्हणजेच सिमिलॅरिटी अँड राईट अँगल्ड ट्रायंगल या थेरम मध्ये आपल्याला असे दोन ट्रायंगल पाहायला मिळालेले होते आणि त्या थेरम नुसार हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. ट्रायंगल QSR, ट्रायंगल QSR सिमिलर ट्रायंगल PSQ. पहा इथं करस्पॉन्डन्स लिहिताना म्हणजे व्हर्टायसेसचा करस्पॉन्डन्स लिहिताना आपल्याला या चिन्हांचा उपयोग होतो का? पहा, पहिला ट्रायंगल मी लिहिलाय QSR. Q कुठे पहा, QSR म्हणजे फुली राईट अँगल 0. मग दुसरा ट्रायंगल सुद्धा तसाच लिहा, फुली राईट अँगल आणि 0 म्हणजेच PSQ. तर अशा रीतीने आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे लिहिता येईल. रिझन लिहिलेला आहे पुढे, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल्ड ट्रायंगल. If two triangles are similar, then their corresponding sides are in proportion. Therefore, QS upon PS is equal to SR upon SQ. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तीन रेशो म्हणजे तीन गुणोत्तर आपल्याला लिहिता येतात. मात्र मी इथं दोनच लिहिलेले आहेत कारण आपल्याला इथं QS स्क्वेअर काढायचा आहे, म्हणून QS असलेलीच दोन गुणोत्तर लिहिलेली आहेत. म्हणजेच पहिलं गुणोत्तर पहा QS अपॉन PS आणि दुसरा रेशो घेताना मी फक्त QS येईल याचाच विचार केला, त्यामुळे SR अपॉन QS म्हणजेच SQ. रिझन पुढे लिहिलेला आहे, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता QS म्हणजेच SQ आहे म्हणून आपण एक स्टेप त्यासाठी लिहिलेली आहे, SQ म्हणजेच QS आहे. आणि आता QS इंटू QS, QS स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR. Therefore, QS is the geometric mean of seg PS and seg SR. तर अशा रीतीने आपण हा थेरम प्रूव्ह केलेला आहे. यानंतर आपल्याला पुन्हा एक थेरम पाहायचा आहे. थेरमचं नाव आहे पायथागोरस थेरम. यापूर्वी तुम्ही अभ्यास केलेला आहे, मात्र फक्त स्टेटमेंटचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यावरती आधारित एक्झाम्पल सोडवलेली असतील. आता आपण याचा प्रूफ पाहतोय. थेरमचं स्टेटमेंट, in a right angled triangle the square of hypotenuse is equal to the sum of the squares of remaining two sides. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. यासाठी आपण एक फिगर काढूया. ट्रायंगल ABC हा एक राईट अँगल्ड ट्रायंगल मी काढलेला आहे. गिवन लिहूया आपण. गिवन इन ट्रायंगल ABC अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री. आपल्याला काय प्रूव्ह करायचंय? कर्णाचा वर्ग म्हणजेच AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. जे प्रूव्ह करायचं आहे ते आपण टू प्रूव्ह मध्ये लिहिलेलं आहे. आपल्याला यासाठी कन्स्ट्रक्शन करायचे. ड्रॉ सेग BD परपेंडिक्युलर टू सेग AC. BD AC वरती परपेंडिक्युलर काढला आणि A', D', C हे बिटवीननेस आहे. आपण प्रूफला सुरुवात करूया. इन राईट अँगल्ड ट्रायंगल ABC seg BD perpendicular to seg AC by construction. फिगरचं निरीक्षण केल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या लक्षात आलं असेल की सुरुवातीला आपण जो थेरम पाहिला सिमिलॅरिटी अँड राईट अँगल्ड ट्रायंगल, त्या थेरम मध्ये असलेल्या फिगर सारखीच ही फिगर आहे. त्यामुळं याही ठिकाणी आपल्याला जे तीन ट्रायंगल्स मिळतात ते तिन्ही ट्रायंगल्स एकमेकांशी सिमिलर आहेत. Therefore, triangle ABC similar triangle ADB similar triangle BDC. सुरुवातीला आपण या तीन ट्रायंगल पैकी दोन ट्रायंगलचा विचार करूया. यासाठी आपण ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल ADB हे दोन ट्रायंगल घेऊया. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. आपण तीन गुणोत्तर लिहू शकतो, त्यापैकी मी फक्त दोनच गुणोत्तर इथं लिहिणार आहे. आणि आता मी रेशो लिहिताना फक्त मला AB स्क्वेअर कसा मिळेल याचाच विचार करून मी आता रेशो लिहितोय. पहिल्या ट्रायंगल मध्ये AB आहे त्यामुळे मी AB अपॉन AD असं लिहितोय. दुसऱ्या ट्रायंगल मध्ये बघा A आणि B पहिला आणि शेवटचा व्हर्टेक्स आहे, म्हणजेच मला इथं रेशो घ्यावा लागेल AC अपॉन AB. लक्षात आलं असेल तुमच्या मी हे दोनच रेशो का घेतले ते, कारण मला AB स्क्वेअर हवा आहे म्हणून. रिझन पुढे लिहिले, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स AB इंटू AB, AB स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू AC. मला आता इक्वेशन 1 मिळालेलं आहे. अशाच पद्धतीने मी इक्वेशन 2 मिळवणार आहे. यासाठी मी पुन्हा दोन ट्रायंगल्स घेणार आहे
आता मात्र दोन ट्रायंगल घेताना ज्या दोन ट्रायंगल मध्ये BC आहे असेच दोन ट्रायंगल मी घेतोय, म्हणजेच ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल BDC. ओके, मी दुसऱ्या आणि तिसऱ्याचा विचार एकत्रित नाही करत, कारण त्या दोन ट्रायंगल मध्ये BC हा सेगमेंट कॉमन नाही म्हणून. ओके, तर मी ABC आणि BDC हे दोन ट्रायंगल्स एकत्र लिहितोय. सिमिलरली ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल BDC. आता रेशो लिहायचे आहेत आणि तुम्हाला माहित झालंय की मी आता रेशो लिहिताना BC चाच विचार करणार आहे. देअरफॉर BC अपॉन DC इज इक्वल टू AC अपॉन BC. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. BC into BC is equal to BC square and is equal to AC into DC. इक्वेशन 2 मला मिळालेलं आहे. 2 प्रूव्ह मध्ये उजव्या बाजूला पहा AB स्क्वेअर आणि BC स्क्वेअर यांची ॲडिशन केलेली आहे. त्यासाठी आता आपण इक्वेशन 1 आणि 2 ची ॲडिशन करूया. ॲडिंग इक्वेशन 1 and 2 we get AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू, डाव्या बाजूंची बेरीज केलेली आहे, इक्वल टू चिन्ह लिहून पुन्हा आता उजव्या बाजूंची बेरीज इथं मांडलेली आहे. पहा, इक्वेशन 1 ची उजवी बाजू आहे AD इंटू AC या ठिकाणी लिहिलेली आहे, प्लस इक्वेशन 2 ची उजवी बाजू म्हणजेच AC इंटू DC. आता उजव्या बाजूला तुम्हाला AC हा सेगमेंट कॉमन दिसतोय, तो आपण कॉमन घेऊया आणि राहिलेल्या ब्रॅकेट मध्ये लिहूया AD प्लस DC. आता थोडंसं फिगर मध्ये पहा, AD प्लस DC फिगर मध्ये पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की AD प्लस DC म्हणजेच AC आहे. त्यासाठी आपण इथं लिहूया AC इंटू AC इज इक्वल टू AC स्क्वेअर. देअरफॉर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. विद्यार्थी मित्रांनो, आपण थेरम सिद्ध केलेला आहे आणि हा थेरम सांगतो की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. In a right angled triangle, the square of hypotenuse is equal to the sum of the squares of remaining two sides. Converse of Pythagoras theorem या थेरमचा अभ्यास करूया. थेरमचं स्टेटमेंट असं आहे पहा, in a triangle, if the square of one side is equal to the sum of the squares of remaining two sides, then the triangle is a right angled triangle. म्हणजे त्रिकोणामध्ये जर एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. लक्षात घ्या, इन अ ट्रायंगल असं म्हटलेले म्हणजे तो त्रिकोण कोणता आहे आपल्याला माहित नाही, परंतु त्या त्रिकोणात जर एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर मात्र तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. तर यासाठी आपल्याला एक फिगर काढावी लागेल. एक ट्रायंगल तुम्हाला काढलेला दिसतोय. हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे असं मी म्हणणार नाही, कारण तिथं कोणताही अँगल राईट अँगलने म्हणजे चिन्हाने दर्शवलेला नाही. ओके, आपण आता या ट्रायंगल मध्ये असं समजूया की AC चा स्क्वेअर हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. ओके, तर मग आपण गिवन मध्ये असं लिहूया, इन ट्रायंगल ABC AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आपल्याला इथं माहित नाहीये की कोणता अँगल राईट अँगल आहे, मात्र आपल्याला एवढं माहित आहे की AC चा स्क्वेअर म्हणजे एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे, एवढं आपल्याला माहित आहे. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, हा ट्रायंगल राईट अँगल्ड ट्रायंगल आहे, म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे हे आपल्याला दाखवायचं. गिवन मध्ये आपण काय लिहिले पहा, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. म्हणजे एका बाजूचा वर्ग, एका बाजूचा म्हणजे आपण कोणती बाजू घेतली पहा, AC. तर आपल्याला इथं AC च्या अपोजिट अँगल म्हणजेच AC च्या समोरचा कोन कोणता आहे, तो कोन अँगल B, हा आपल्याला राईट अँगल दाखवायचा. म्हणजे आपण एका बाजूचा वर्ग म्हणून जी बाजू घेतलेली असेल त्याच बाजू समोरचा कोन आपल्याला राईट अँगल दाखवायचा आहे. तर आपण आता 2 प्रूव्ह लिहूया. आपल्याला काय दाखवायचं आहे, अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री. प्रूफच्या पूर्वी आपल्याला कन्स्ट्रक्शन लिहावं लागणार आहे आणि हे कन्स्ट्रक्शन थोडंसं वेगळं आहे. वेगळं या अर्थाने की आपण बऱ्याच वेळा काय करतो, दिलेल्या फिगरमध्ये काहीतरी ॲडिशन करून कन्स्ट्रक्शन करतो, म्हणजे त्याच फिगरमध्ये थोडीशी ॲडिशन केलेली असते, परंतु इथं मात्र कन्स्ट्रक्शन थोडंसं वेगळं आहे. काय वेगळं आहे पहा, कन्स्ट्रक्शन ड्रॉ ट्रायंगल PQR. आपल्याला दुसराच एक ट्रायंगल काढायचंय. ओके, सच दॅट AB equal to PQ, BC equal to QR and angle PQR equal to 90 डिग्री. आपल्याला एक त्रिकोण काढायचे, अर्थात तो काटकोन त्रिकोण काढायचे
इथं PQ ची लांबी ही किती आहे, AB इतकी आहे आणि QR ची लांबी ही BC इतकी आहे. त्यासाठी मी तिथं समान चिन्हाने दाखवतोय. PQ इक्वल टू AB अँड QR इक्वल टू BC. लक्षात घ्या, इथं अँगल Q राईट अँगल आहे, मात्र अँगल B आपल्याला किती आहे माहित नाही. चला आपण प्रूफला सुरुवात करूया. प्रूफ. इन ट्रायंगल PQR अँगल Q इक्वल टू 90 डिग्री. आपण आताच कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, त्यानुसार आपण म्हणू शकतो की हा अँगल राईट अँगल आहे. मग राईट अँगल असेल तर आपण पायथागोरस थेरम वापरू शकतो. मग इथं पायथागोरस थेरम आपण लिहूया. PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. कन्स्ट्रक्शन मध्ये आपण काय लिहिले पहा, PQ इक्वल टू AB आणि QR इक्वल टू BC. मग आता आपण या इक्वेशन मध्ये काय करूया, जिथं PQ आहे तिथं AB लिहूया आणि जिथं QR आहे तिथं BC लिहूया. म्हणजेच काय होईल, PR स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. बरोबर. PQ आणि QR याच्या ऐवजी आता आपण AB आणि BC असं ठेवलेलं आहे, कारण बाय कन्स्ट्रक्शन. आता तुम्ही गिवन मध्ये पहा, गिवन मध्ये आपण लिहून ठेवलेलं आहे की AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हे किती आहे, AC स्क्वेअर इतका आहे. मग आपण या इक्वेशन मध्ये AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर ही ऍडिशन बरोबर किती लिहूया, AC स्क्वेअर. म्हणजे आपल्याला काय मिळालं, PR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. आता दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढूया. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स वी गेट PR इक्वल टू AC. पहा विद्यार्थी मित्रांनो, थोडस आकृतीकडे आता पहा. आता आपण काय दाखवलंय, PR इक्वल टू AC. बघा फिगर मध्ये PR आणि AC आता कॉन्ग्रुएंट आहेत. आता या दोन ट्रायंगलचं निरीक्षण करा. AB हा PQ शी कॉन्ग्रुएंट आहे, BC हा QR शी कॉन्ग्रुएंट आहे, कारण बाय कन्स्ट्रक्शन. आणि आत्ताच आपण दाखवलं की PR कॉन्ग्रुएंट टू AC. म्हणजे या दोन्ही त्रिकोणाच्या करस्पॉन्डिंग साइड्स, म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. दोन त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप आहेत. मग आपण म्हणू शकतो की हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. देअरफॉर ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PQR by SSS test. Both the triangles are congruent. Therefore, angle PQR congruent to angle ABC. बरोबर. कोण PQR आणि कोण ABC हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. अँगल PQR हा 90 डिग्री आहे, त्यामुळे अँगल ABC सुद्धा 90 डिग्रीच होईल. Therefore, अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजेच आपण टू प्रूव्ह मध्ये जे लिहिलेलं आहे ते आता प्रूव्ह केलेलं आहे. तर अशा रीतीने काय सिद्ध केलं आपण, की एखाद्या त्रिकोणात एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर त्या बाजू समोरील कोन काटकोन असतो किंवा तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहिलात याबद्दल धन्यवाद. पुढच्या भागामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.1 घेणार आहोत. तोपर्यंत आज जो भाग घेतला तो भाग तुम्ही लक्षपूर्वक अभ्यासा, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.1 हा नक्कीच सोपा वाटेल. धन्यवाद.